पडते रे तुझ्या, असं करू नको. म्या मावा हवं तर तुझ्या पाया पडते, हात जोडते तुझ्या समोर. त्या अक्षरताईचा विचार कर रे. तिचं लय प्रेम आहे रे तुझ्या. तुला तिच्या प्रेमाची शपथ आहे. माझ्या जवळ येऊ नको. काय रे इकडं उभास? आणि काय समजा काय इकडे झोपणार आहेस? चला लय नाटक करू नको. नाही, मला आज जायचा काय अभि अधिकार नाही. काय बोलतोयस? उगाच काहीतरी डोक्यात घालू नको. चल, कोण नाही काय म्हणत, तुझं घर आहे. चल. घर बारक्या, अरे मला इथे आता घरासारखं काय बी वाटत नाही बघ. बारक्या मगाशी ऐकलंच ना मेनका काय म्हणली ते. मी हा अक्षराला फसवलं आहे. तिची ती नजर आहे ना डोळ्यासमोर अजून बी जात नाही बघ. अरे पण या सगळ्याचा इथं आता विचार करत बसणार आहेस का? तू चल, तू वहिनीशी बोल, शांतपणे वहिनीशी बोला. त्या सगळं समजून घेतील. त्यांना तुझ्यावर विश्वास आहे. विश्वास नाही बारके. मी तिच्या डोळ्यात पाहिलं आहे बघ. मला कळलंय माझं तिच्या सोबत असतानाच तिला जास्त त्रास होणार आहे बघ. नाही सुंदर, बघ तू स्वतःचा तर्क काय लावतोयस असं? हा, तू एकदा बोल ना त्यांच्याशी. बघ तू आता शांत हो, वहिनीशी सगळं शांतपणे बोल. त्या ऐकून घेतील. अरे त्यांचं लय प्रेम आहे तुझ्यावर. नाही बारक्या, तिच्या समोर जायची हिंमत होत नाही बघ माझी. तिच्या नजरेला नजर नाही देऊ शकत आहे मी. तर बोलणं लांबचीच गोष्ट. माझ्याच्यानं नाही जमणार. मला माफ कर सुंदर, तू बारक्या. मी हात जोडतो. थोडा वेळ मला एकट्याला राहू दे. मला कोणा संग काय बी बोलायचं नाही. तू जा इथनं. मला काही प्रश्नांची उत्तर शोधायची आहे. मला माझा वेळ घेऊ दे. जा तू. इथं कोणी पाहिलं नाही ना? नाही ग, कोणी बी पाहिलं नाही. मी सावध आली, काळजी करू नकोस. आणि कोणी आलंच तर सांगे तुझी विचारपूस करायला आले म्हणून. मेनका, पण तुझा डाव
एकदम खतरनाक. हळू हळू जरा. या समध्या गोष्टी कुणाच्या कानावर पडल्या ना तर आपलीच पंचायत व्हायची. अगं होय ग, मला माहितीये. पण तू जे काही केलंस ना एकदम जबरदस्त. हे म्हणजे बया दाखवी रंगा आणि चावडी मोर घालती पिंगा असं झालंय. तुला सांगते, कालच्या तुझ्या डावानं समजा घर डोसक्यावर घेतलं. असं तुफान उठवलंस की समजे पार कोलमडून गेली. मामी अजून जर असा दम काढ. अहो ही तर फक्त सुरुवात आहे. अजून तर लई मोठं वादळ यायचं या घरावर. पुढच्या खेळात बघा, अख्ख्या घराचा सुपडा साफ. पण मला सांग, तू पुढे काय करणार आहेस? हा म्हणजे तुझं पुढचं प्लॅनिंग मला कळायला पाहिजे. अगं असा डोक्यात किडा सोडू नको. सांग की. सांगते बरं. हा, या समध्या गोष्टींचा थांगपत्ता कुणाला बी लागता कामा नये. समध्या गोष्टींना लई सावधपणे करायला लागते. होय ग बाई, मी काळजी घेईन. पण तू मला आधी सांग, काय करणार आहेस ती? ऐका नीट. यापुढे समध्यांच्या भावनांशी खेळायचं. ते कसं? हुशार आहेस. अहो, असं स्वतःला त्रास करून प्रश्न सुटणार आहेत का? ते काही नाही. चला बरं माझ्यासोबत आहे. नाही अक्षरा, मी आत नाही येणार. हीच माझी जागा आहे आणि हीच माझी लायकी आहे बघ. का करताय असं? डोक्यातले सगळे विचार बाजूला ठेवा आणि आज चला माझ्यासोबत प्लीज. नाही अक्षरा, मी नाही आत येणार. अक्षरा अगं मी गुन्हेगार आहे. मी पापी आहे. मी तुझ्या प्रेमाच्या लायक नाही आहे बघ. मी फसवणूक केली आहे तुझी. माझ्यासारख्या माणसाला तुझ्या बाजूला उभं राहायचा बी अधिकार नाही आहे.